चरणों की रज धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना, बस एक तमन्ना ये तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, राधे तकदीर बदल जाए, सच में तकदीर बदल जाए। विठ्ठल विठ्ठल ज्या भगवंताच्या साठी मला इथं बोलावलं गेलंय ते म्हणजे गणपती बाप्पा। अर्ध्या मिनिटासाठी गणपतीची स्तुती करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात। हे हरी जय श्री राधे, जय श्री राधे। हरी हरी जरीच्या टोपीला सोन्याचं लावते बटन, जरीच्या टोपीला सोन्याचं लावती बटन, अन काय बाई माझ्या गणरायाचं नटन, जरीच्या टोपीला सोन्याचं लावती मी बटन, जरीच्या टोपीला सोन्याचं लावती बटन, काय बाई माझ्या गणपती बाप्पाचं नटन, जरीला लावते सोन्याचं बाई बटन, जरीला लावते सोन्याचं बाई बटन, काय बाई माझ्या गणरायाचं नटन, सोन्याचं लावते जरीचं बाई मी बटन, काय बाई माझ्या गणरायाचं नटन, जरीच्या टोपीला सोन्याचं लावते मी बटन, काय बाई माझ्या गणपती बाप्पाचं नटन, जरीच्या टोपीला सोन्याचं लावती बटन, काय बाई माझ्या गणपती बाप्पाचं नटन, जरीच्या टोपीला सोन्याचं बाई मी बटन, काय बाई माझ्या गणपती बाप्पा नटन, जरीला लावते सोन्याचं बाई मी बटन, काय बाई माझ्या गणपतीचं लावते बटन. आणि अजून सांगेल इथं बसलेले सगळे काना देशातले लोक आहात, जास्त वेळ घेत नाही कारण मालेगाव मध्ये माझे भरपूर कीर्तनं झालेत म्हणून तो विषय सांगण्यापेक्षा पंढरपुराचा मालक कीर्तनाला हाजरी लावतो यात शंका नाही, कारण भगवंतानं सांगितलंय नारदामी उभा तेथे माझे भक्त गातीच जेथे नारदामी, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा। म्हणजे इथं मालेगाव मध्ये तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्म्याची इथं हाजरी आहे। जर पंढरपुराचा मालक इथं येऊ शकतो मग आपल्या काना देशाची श्रीमंती म्हणजे कानोबाई माता, किंवा वणीगडाची देवी असेल, किंवा इकडे जळगावकडे मनुदेवी असेल, या देवी येत नसतील का? आपल्या काना देशाची खरी श्रीमंती म्हणजे देवी। मग पंढरपुराचा मालक येऊ शकतो, मला तर माझा असा भाव आहे की माझी कानबाई माता किंवा सप्तशृंगी माता किंवा मनुदेवी आलेलीच असेल, आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूयात। हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, आई खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या, ओ देवी खेळत आली या कानबाईला कुचाल खेळू द्या, बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या, ओ माय खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या न देवीला कुचाल खेळू द्या,
हरी आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवडा वैष्णवांचा प्रस्तुत, प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग, शांती ब्रह्म पैठण निवासी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातून नाथ बाबा काय सांगतात हे तर सांगणारच आहे, पण तत्पूर्वी ज्या गणरायांच्यासाठी तुम्ही मला बोलवलंय, नेमकं गणपती बाप्पा कोण आहेत तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना कथाभाग माहिती आहे, तरी सुद्धा मला 2 मिनिटं काशाना गणपती बाप्पा बद्दल बोलावं लागेल, जन्म सांगावं लागेल, नाही तर बाकीना किडा पाडणारा सांगतील हा ते सांगच नाही हो त्याने. मग राहतच ना बडा प्रेम करणारा थोडी बाकीना किडा पाडणारा बी येईल राहता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरं तर मला मालेगावमध्ये यायचा जरा वेगळा आनंद असतो. मालेगावमध्ये असा कोणता महिना नसेल की त्या महिन्यामध्ये माझी कीर्तनं झाले नसतील. म्हणजे मालेगावचं विशेष प्रेम आहे रवी किरण महाराजवर बी आणि त्यान्मायना झाला त्या भुऱ्यावर बी. खरंच विशेष प्रेम आहे तुमचं सगळ्यांचं. मागच्या वर्षी मी आलो होतो साहेब शाळेत, म्हणजे तारीख भेटली होती मागच्या वर्षी, पण काहीतरी बालाजी मंडळाचे अध्यक्ष बंधू, हां बालाजी मंदिराचे अध्यक्ष त्यांचे बंधू वारले होते म्हणून एक मोठा कार्यक्रम घेतला होता, मग आम्ही इंग्लिशीत गेलो. हां बरोबर, असं काहीतरी चेंजिंग झालं होतं. म्हणजे मंगळावरीसले ओ का दिसणे आणि टाईमला नाही म्हणते तर तुम्ही मग आई राहील काम पुरं करायला येईल मी आता. मागल्या वर्षापासून आम्ही आज जरूर होती ना. हो हो खरंच, अन्न मानधनी तो प्रारब्ध आधी ना माझ्या नशिबात होतं नाही का तुमची सेवा करणं. आमच्या दादासाहेबांनी मला कॉल केला, म्हणजे दादासाहेबांनी पहिले तर आमचे आविष्कार दादाश्रींना कॉल केला. आविष्कार दादाश्रींचा मला फोन आला, मला म्हटले बाबा काही झालं तुम्हाला एक कार्यक्रम घ्यायचा आहे. आविष्कार दादाश्री म्हणजे आपले आवडती व्यक्ती. हां राजकारणाशी माझा काही संबंध नाही, शपथ सांगतो मी, प्रत्येक कीर्तनात सांगतो. राजकारण माना रवी समजत नाही रव्याला. हां राजकारण माना रवी समजत नाही, पण काही राजकारणी लोकांचे पोरं एवढे पारमार्थिक असतात, गावात कीर्तन असू द्या की परिसरात कीर्तन सोडत नाही. माझ्या नजरेमध्ये 2-3 आहेत, जसं आपले आविष्कार दादा असतील, तसं आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे जळगाव जिल्ह्याचे ग्रामीणचे आमदार गुलाबराव साहेब पाटील, त्यांचे चिरंजीव आमचे प्रताप दादासाहेब, हे 2 लोक आपल्या कीर्तनात कुठेही कीर्तन असलं की आवर्जून असतात. आणि आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही, पण जर कीर्तनात येत असतील तर आमचे भाव असे असतात, शुद्ध बीजापोटी फड रसाड गोमटी. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन ऐकायचंय मनात येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठा असावा लागतो. ज्या आई बापाच्या उदरात आपण जन्माला आलोय, जिथं वाढलोय, त्यांचं सुद्धा पुण्य असावं लागतं. कारण कीर्तन ऐकण्याचं सोपं नाही. या येऊन बसणं सुद्धा बरं. बाकीना लोक घर झोपेल होतील, जास्त बिजी बी नाही होत. आव टाइमले काय काम करतच होतील, फक्त मोबाईल मा बोटे घाल राहणार होते, दुसरा धंदा काय आहे ते. हां पण मोबाईल मा टाइमपास करतील, कीर्तन लय होत नाही. बाकीना इथला 150 नारात आमना चोकमा कीर्तन होता, आपण पाय ठेवायला बिगवत नाही भो, असं झेंडाला दे ना. मग तू पाय ठेवायला घ्या नाही असं मनापेक्षा मी ते असं म्हणसू, पापी तुले म्हणा देवनी येऊ दिन नाही रे, पुण्यवान लागतच रे. विठ्ठल विठ्ठल सगळ्यात तरुण भावांनी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, म्हणून मी तर सगळ्यांना धन्यवाद सांगेल आणि धन्यताही देईल. पण तुम्हाला धन्यता देईलच, शंका नाही. पण खास करून तुमच्यापेक्षा पहिलं प्राधान्य मी तुमच्या मायबापांना देईन, की अशी लेकरं जन्माला घातली की त्यांच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येतंय. म्हणजेच सोपं नाही ना, मायबापांचे संस्कार पण तसे आपण
ऐकानं कीर्तन आयोजन करणं यांसाठी आपला पुण्याना साठान संगे आपला मायबापना संस्कार बी पाहिजे. हो बरोबर आहे का नाही? हो तुम्ही आधी बसेलेत म्हणजे तुमले काय घर कामधंदा नव्हता म्हणे बसेलेत का? पण माझे सेना महाराज पुरावा देतात, पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे काम, वेड्या गबड्याचे काम नाही. विठ्ठल विठ्ठल. एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो. कार्यक्रमाला जात असताना हिवाळ्याचे दिवस होते. शेकोटी पेटवलेली सगळे तरुण भाऊ अंगशे गिरांतात. सर्व तरुण पोरे अंगशे गिरांतात. मी जवळ त्यांनी गवते असले म्हणतात कार भाऊ पेढा बांधे जायचं राहतो म्हणतात. चलानार कीर्तनले. हे दादा कीर्तनले चला ना. नाही म्हणे महाराज आम्ही नाही येतो म्हणतो. का बरं कीर्तन काय आमनं काम शेक म्हणतो. मग रे म्हणे ते दल्ला दल्ला ना जल सारास म्हणे. ओ भाऊ ओ आप्पा हाय कीर्तन आहे रे काका. पण मला विशेष वाटतंय की भैया तरुण पोरं आणि खास करून आपलं कीर्तन तरुणच ठेवतात दादासाहेब. हो तरुण पोरच कार्यक्रमाचं आयोजन करतात. हो चांगली गोष्ट आहे. आनंद वाटतो सगळ्यांना भेटून. हां ज्या गणपती बाप्पाच्यासाठी मी आलोय, गणपती बाप्पाचा जन्म तुम्हाला माहिती, फक्त विषयाला स्पर्श करेल आणि पुढे निघणार आहे. लक्षपूर्वक ऐका. गणपती बाप्पा कोण कोण गणपती बाप्पा? एके वेळेस असा प्रसंग होता की शंकर भगवंताच्या पत्नी काय नाव होतं? पार्वती माता. वा वा बेकार हुशार आहे तो आडे ना लोक. पुरा बेकार देव करे पुऱ्या कथा वाचेले त्याने. अंतकरण पायी परमार्थ करणार लोक येतात. हो पार्वती माता. पार्वती मातेनं एकदा स्नानाला गेलेली पार्वती माता आणि नंदीला बसवलेलं. बरोबर आहे ना? बरोबर आहे नाही मग डायरेक्ट गणपती बाप्पा का? बर पार्वती माता स्नानासाठी गेलेली नंदीला बसवलेलं भगवंताचं वाहन. कारण पतीचं जे पण असेल इस्टेट त्याच्यावर पत्नीचा अधिकार असतो. जेवढं पतीचं आहे तेवढं पत्नीचा अधिकार असतो. मग तुम्ही जर कधी कोणता बी मंदिर माग्यात तुम्हाला सांगे बाई जरी नाही राहिली तरी 50% पुण्य आई बहिणले भेटत. हा पण ताई जर का गेली, माझी माय माझी ताई जर गेली, तुम्हाला काही संबंध नाही. अख्खा 100% त्यासले म्हणजे आई सरकारने बी अंदाज लाईन त्यासले लाडकी बहीण पदवी दिली. देवण्या बी लाडक्या आहेत, मंत्रीच्या बी लाडक्याच आहेत त्या बहीण. विठ्ठल विठ्ठल. मग जेव्हा नंदीला बसवलं, नंदीला सांगितलं मध्ये कोणाला येऊ देऊ नको, मी स्नान करते. पण नेमकं शंकर भगवंत आले आणि शंकर भगवंताचं वाहनच नंदी. आता देवाला नाही म्हणता येत नाही, देवाला नाही म्हणता येत नाही म्हणून देव मध्ये शिरले. मग पार्वती माता म्हणते जर आज शंकर भगवंत आले, नंदीनं जर देवाला येऊ दिलं, मग अजून दुसरं तिसरं कोणी आलं तो जर मध्ये येऊन गेला मी स्नान करते, मग त्या सगळ्या सखिया मतलब सगळ्या मैत्रिणी सांगायला लागल्या पार्वती मातेला. म्हणले एक काम करा, हे नंदी आहे ना देवाचं वाहन आहे, देवाचं ऐकेल, तुम्ही स्वतःचं काहीतरी अंगरक्षक करा. मग पार्वती मातेनं स्वतःचा अंगाचा मळ काढला आणि गणराय तयार केले. अंगाचा मळ काढला पार्वती मातेनं. बरोबर आहे ना? आता हा बरोबर आहे ना? म्हणजे पार्वती मातेनं अंगाचा मळ काढला आणि गणपती तयार केला. बरोबर आहे ना बहिणीस्वर? हा म्हणजे मला असं विचार नाही तुमले, पार्वती माता काय असा 5-5 वरीस अंग नाही दोय का इथला मैनिंग ना अंगवर ते? हा तुम्ही आज म्हणतस कोणतं बी आपण आत्ते ना लोक दिनभर मा 3 धाव तोंड होत ते पार्वती माता का अशी 5-5 वरीस अंग नाही दोय का इथला मैनिंग ना? सांगताना सांगणारा सांगून जातो, पण तुम्हाला घ्यायचंय मटेरियल काय घ्यायचं. आणि एखादा कीर्तनकार बोलत असेल तर त्याला विचारी बिली हो या शंका. कार भाऊ आपण इथला चत्र आहे दिनभर मग 3 धाव आंघोळ करतस, मग पार्वती माता काय 7-8 वरीस ना मै जमा करतील होता का अंगवर? डायरेक्ट गणपती गडाय घ्या. हा देवनी बायको होती ती. हा देवनी बायको होती. आपण गरीब ना लेकरे सुद्धा इथला घाण राहतात नाही. बरोबर आहे का नाही? इथला स्वच्छता अभियानवाला वय झालेत लोक ते. बाप 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 नुसतं बाकी ना तोंड जरी धुतस ना तरी सुद्धा हात धुवायला होता. हात धुतल्याशिवाय माठाला हात नको लाव. इथला चत्रा झालेत नाही. पार्वती माता अंगणा माईवर गणपती घडायचंय. तुम्ही आपण जर इथला चत्रा आहेत ते पार्वती माता आपल्यापेक्षा नक्कीच स्वच्छता अभियान राबवलेली असेल नाही का? हा मग ऐका, पार्वती मातेनं अंगावरचा मळ नाही काढलेला. तेव्हा साबण वगैरेची सुविधा नव्हती म्हणून तेव्हा काय लावायचे, अगोदर अंगाला लेप लावायचे. त्याला आपण काय म्हणतो? हा बरोबर बरोबर बोलले ना.
हा काय उंट नाही रे आप्पा. ओ काका ओ भाऊ तू बडा सत्यानाश करेन ती दिस रे दादा. ये लोक मला तारका नाही देत रे बट बंद पाठ टाकशील तू म्हण दुकान रे. हा समोर बसलेले पोरं पायातली चप्पल काढा बरं तुम्ही. चप्पल काढा पटकमा काढा. कीर्तन आहे रे काका याला कीर्तन म्हणतो रे. चप्पल घालीने बसू रे आपण हिंदू क्षेत्र आहे. काढा चप्पल. तुम्ही दाखललाय तुमले काय दाटाडान गरज नाही. मोठला ले अक्कल राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. मातेनं गणराया तयार केले आणि गणपती बाप्पाला बसवलं सजीवंत मंत्र जपून. हो त्यात जीव आलेला आहे. आणि गणरायाला सांगितलं बेटा मी आता स्नानाला बसते मध्ये कोणाला येऊ देऊ नकोस. आता नेमकंच पार्वती माता स्नानाला बसली आणि बसल्याच्या नंतर शंकर भगवंताचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पानं बापाला बघितलेलंच नव्हतं. गणपती बाप्पानं बघितलेलं नाही. शंकर भगवंत मध्ये यायला लागले. गणपती बाप्पा म्हणे माझी माय आंघोळ करते. गणपती बाप्पा म्हणे ओ ना बापरे हो म्हणा बापरे. हा भाऊ ते डायरेक्ट माय म्हण राह ना माल बिगरीचा राह ना. हा ते डायरेक्ट उभा पिकोर ताबाली राह ना म्हणे. शंकर भगवंत म्हणतात तुला कळतंय का मी कोण आहे. तुम्ही कोणी का असेत ना माझ्या मायनं मध्ये यायला नाही सांगितलं मी येऊ देणार नाही. शंकर भगवंतांना त्या शब्दाचा राग आला. महाराज शंकर भगवंतानं अश्रू काढलं आणि त्याचं शिरच उडवलं. गणपतीचं शिर उडवलं. तोपर्यंत पार्वती माता स्नान करून आल्या. स्नान करून आल्याच्या नंतर बघितलं पार्वती मातेनं शंकर भगवंताला सांगायला लागले ज्याचं तुम्ही शिर कापलेलं आहे धड वेगळं केलेलं आहे तो कोणी दुसरा नाही तो माझा मुलगा आहे. मी त्याला जन्माला घातलेलं. शंकर भगवंत म्हणे आता करायचं काय. पार्वती माता म्हणते काय करायचं नाही माझा मुलगा आहे त्याला तुम्हाला जिवंत करावं लागेल. आणि तुम्हाला सांगू का हो महादेव सुद्धा बायकोनं ऐके बरं दादा हो. हा महादेव देवच ना देव महादेव सुद्धा बायकोनं ऐकेल शे. आपण जास्त वाजाना नाही. कसं आहे ना त्यासनी जे ठरावं तेवच. हो त्यासनी जे ठरावं तेवच. हो आता पार्वती मातेनं सांगितलं शंकर भगवंताला माझा मुलगा मला जिवंत पाहिजे. शंकर भगवंतानं लगेच सांगितलं एक काम करा रस्त्यानं जा. जे गण होते त्यांना सांगितलं रस्त्यानं जा जो कोणी पहिला भेटेल त्याचं शिर कापून आणा आणि त्याचं शिर याला बसवा याला जीवदान भेटेल गणपतीला. आता जाणारे गेले. पहिला जो भेटेल त्याचं शिर कापायला लावलं म्हणजे पहिला भेटला हत्तीचं शिर कापलं आणि इकडे गणरायाला बसवलं आणि गणरायाला जिवंत केलं. गणपती बाप्पा जिवंत झाले हत्तीचं शिर बसवलं म्हणून. बरोबर आहे गणपती बाप्पांवर न्याय झाला पण हत्तीवर तर अन्याय झाला ना. मग हत्ती पण जिवंत राहिला पाहिजे ना. हत्तीचं काय पाप होतं हत्तीला मरावं लागलं. हत्तीचं काय पाप असेल पण हत्तीलाही जिवंत केलं. मग कोणाचं तरी मुंड मतलब कोणाची तरी मुंडी मतलब क्या बोलते सिर बसवावं लागेल आता हत्तीला. मग कोणतरी शिर बसाडानंतर भूतलावर कोणता तरी जीव असा होईल की जो बिगर शिर नाही बिगर डोका नाही. कोण आहे बरं. हा कोण माणूस. हा जवळ बाकी ना रिकामा डोका नसत ना. देवनी आहे ना जनावरे बनवाना गारा बनाय ठेवला होता आणि एककडे माणसे गडाना गारा बनाय ठेवला होता. अर्जन काय काम निमित्त भगवानले उठणं पण जटे माणसे बनवाना गारा होता तो राहू दे ना. जनावरे बनवाना गारान जोडे जाय बटना देव आणि जनावरे बनवाना गारा गाई माणूस गडाय घ्या आणि मग देव ना ध्यान मावना आहे ते जनावरे बनवाना गारा होता म्हणे. मग देव मोडायला लागणार तोपर्यंत तो पुतळा सांगे जनावरेच नाही मातीवरी बनायला जो पुतळा होता ना तो म्हणे देवबा काय करणार कारण म्हणे आई जनावरे बनवान माती होती यावरी तुला माणूस गडाय घ्या म्हणे. तो पुतळा म्हणे देवबा गडमोड काय करू नको मी दिखाल माणूस सारखा दिसू पण वागसू जनावर सारखाच राहू दे म्हणे. मग बाकीना फक्त माणसे सारखा दिखतच वागतात जनावरे सारखाच. हो तेवढं मालेगावमा नाही बुवा कोणी असं. कोण बरेल घरमा दाती घाली बुवा ते सुरुवात आहे अजून कीर्तन करणं आहे आपले. हां मालेगावमा काय कच्ची हिंमत ना लोके थोडी येतं धराधरीले कापा कापिले ब्या तसंच नाही.
कोणता तरी एक प्राणी असा आहे की ज्याला शिरच नाही या, तो प्राणी सांगत नाही. कोणाला सांगता आला तर सांगा. जर उत्तर दिलं आजचं पॉकेट त्यांना देऊन जाईल, फक्त पैसा काढलीच पॉकेट माय. विठ्ठल विठ्ठल गणपती बाप्पांना जीवदान भेटलं आणि ते गणपती बाप्पा आता प्रत्येक पूजेमध्ये पूजले जातात. जोपर्यंत गणपती बाप्पाची पूजा होत नाही तोपर्यंत आधी नमन गणरायाला. हा, पहिलं नमन गणरायाला. पहिलं नमन हो नमन गणपतीला, 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 नमन गणपतीला, गणपतीच्या शादेला, नमन गणपतीला, गणपतीच्या शादेला, पहिलं नमन हो नमन गणपतीला, पहिलं नमन हो नमन गणपतीला, पहिलं नमन हो नमन गणपतीला, पहिलं नमन हो नमन गणपतीला. वा, पहिलं कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, पहिलं नमन, पहिली विधी, पहिली पूजा गणपती बाप्पासाठी. आणि आरतीची सुद्धा सुरुवात पहिले गणरायापासूनच होते. म्हणजे एवढा मान मिळवून घेतला. हो, कशामुळे? कशामुळे? पार्वती माताचं पुण्य आहे, पार्वती मातेचा पुत्र आहे, देवाचाही देव महादेवाचा मुलगा आहे, म्हणून तर सगळ्या देवांच्या पहिला सन्मान केला जातो. विठ्ठल विठ्ठल म्हणून गणपती बाप्पा जन्माला आले, गणपती बाप्पा मरून पण वाचले. महादेवाचे पुत्र होते, पार्वती मातेचा पुत्र होता म्हणून. हा, आणि पार्वती माता काय साधारण बाई नव्हती, नामचिंतनात तेवढी ताकद होती तिच्या. हो, आदिशक्तीचा अवतार होता, बरोबर आहे ना माया? हो हो, अर्थात तुम्ही पण आदिशक्तीचाच अवतार आहात. तुम्ही काय त्यांच्यापेक्षा कमी नाहीत, कारण तुम्ही स्त्री जात म्हणजे आदिशक्तीचाच अवतार आहे संतांच्या भाषेमध्ये. फक्त फरक काय झाला माहितीये का? फरक असा आहे घ्या, काही लोकांनी नियमाचं उल्लंघन केलं म्हणून नियमात बसत नाही. हा, अजिबात राग धरायचा नाही. आता तुम्ही सुद्धा पार्वती माता सारखं तुम्ही सुद्धा व्रत करतोस, उपवास करतेसच बहिणीसोन. कोणता उपवास? हा, पटापट बोलत जा, वेळ कमी आहे आपला. पण कोणता? हारतालिका. आत्तेच घ्या नाही का, 2-4-8 दिन पहिले. हां, 5-7 दिन वैरा होतील. हारतालिका ना उपास करतेस म्हणे माया बहिणी. सगळ्या बहिणी खरंच पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वय जायलात का? तुमले सांगेन काय फायदा नाही. जास्त वय येलेत त्यासले सांग राहणो, तुम्हीच भेटायला पाहिजे पुढला जन्मावा म्हणेन मन माय व्रत करस. कारण पार्वती मातेचा व्रत होता हा कशासाठी? शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत. म्हणजे बरोबर आहे नाही? बरोबर आहे ना? पार्वती मातेचा पन्न होता की तोच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे, महादेव शंकर भगवंत हेच पती भेटले पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आणि आता सर्व बहिणी करतेस हरतालिका. हो, पार्वती मातेचा पन्न होता तोच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आता तुम्ही हरतालिका करतात, कोणती मायले असं वाटत पुढला जन्म माऊज नवरा भेटा पाहिजे, वर बोट कर बहीण. एक बी नाही हो म्हणा. बापरे, महारतालिका का बदलती बहिणी सोन? हो, हारतालिकावाल्या सोनचिडी सोन. हाऊस नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी राहत. ज्या दिन उपास राहत ना त्या दिन सुद्धा बाकीच्या बाया सांगतील आटे भेट ना, वर नको भेटतो. हारतालिका, अरे हारतालिका बेकार पुण्य कमावतेच बहिणीच. मना मित्र आहे साहेब, मना एकदम जवळना मित्र आहे, दोंडाय आले. त्या भाऊनं लग्न आले 5-7 वर्ष बैल होतात. मग त्यान बायकोनी त्याला साडी सांगितली होती. म्हणे धनी, म्हणे काय एक काम करा, म्हणे काय, म्हणे म्हणा उपवास आहे, उपवासले नवी साडी परिधान करणे पडस. म्हणे उपवास कोण कसाठी का बरं कर राही नाही? म्हणे पुढला जन्मा मग तुम्हीच भेटायला पाहिजे त्यांसाठी धर नाही म्हणे तो उपवास. आता अहो भाऊ फॉर्म माई घ्या, इथला दामडू घालीने सुद्धा पुढला जन्माला मीच पाहिजे. अहो बारी 5,000 साडीला येऊन
5,000 5,000 साडी लई होना आरतालिकाना ज्या दिन उपास होता त्या दिन आई बहीण पायटामा उठणी अंग बिंग धुईली ना पूजानं ताटा आत्मा होतं नवरा झोपेल होता म्हणे धनी हो कारभारी उठा पहिल्या बाया धनी कारभारी मालक असं म्हणत नाही ते बाकीने बाया आहेत ना जर नवराबद्दल एखादी देराने जेठाने विचारे काय माय मंदिर दिकी नाही राय ना आमना कारभारी कानी बाहेर जायला शेतच आई पहिल्या बाईशनी पद्धत होती आमना कारभारी आमना त्या बाहेर जायला शेत आई पद्धत पहिल्या बाईशनी होती आते ते मुकला सुधरी घ्यात मुकला सुशिक्षित होई घ्यात एक ठिकाणी कार्यक्रम लिहू मुक्कामले थांबणू तटे पायटामा तो बा उठना पायटे ड्युटीला जाणं होत्या सकाळ मा त्या एक बेडरूम मा मी दुसरा बेडरूम मा पण तो बा उठना चहा राहता तो चहा राहता आई बहीण किचन रूम माहिती बेडरूम माहिती त्याला सांग राहती शशी तुम्ही चहा ठेवताय ना माझा पण एक कप चहा ठेवून द्या म्हणे मी ते उठीच बसलो म्हणा खळखळ डोळ्या उघडी घ्या म्हणतात ताई आव भाऊ तुला जीज भाऊ लागस का नाही म्हणे महाराज म्हणा नवरा आहे म्हणे म्हणतो नवराले शशी हा ते तू खुशी बहीण म्हण तू शशी म्हण का बिशी म्हण मला काय करणं म्हणजे आता पद्धत राहिली नाही आता सध्या बऱ्याच गोष्टी बदली जायला आता तिथला येळापणा व्हाय जायले मी असं म्हणत नाही की ते चुकी नाही भाऊ काही पोरे बरं का मायनी संगे 6-6 महिना बोलतात नाही सासूल मम्मी म्हणतस तुन्या बानट सुरूत ना अरे घरमा सासूल बोलान बोम नाही मायले बोलानी बोम नाही सासूल मम्मी म्हणस कार वो उल गेल वावर बानट सुरूत ना सासूल माय म्हणा सासूल बी माय म्हणा मी नाही म्हणत नाही पण घरमान मायले ते बोलले रे आप्पा घरमान मायले 6-6 महिना बोलतात नाही आणि सासूल मम्मी म्हणतात त्या बी काय करतील बेटीच राहण्यात नाही जेमतेम बेट राहण्यात तीन मायले माय म्हण 9 नाही आले हा विलाज नाही त्या गोष्टीसल्या खरं आहे का नाही बहिणीच हो त्या भाऊनी बाईनी त्याला सांग मला साडीला या 5,000 रुपयान साडी लईहून आव बाई पायटा माउटनी मस्त तयारी करली नी नवी साडी परिधान करली नी आत्मा पूजाना ताट होता नवरा झोपेल होता म्हणे धनी उठा आव बा उठ ना म्हणे काय माल पाय पडले उद्या म्हणे त्याले भर थंडी मा सुद्धा घाम चाले म्हणे रोज आव दांगडोर आहे मोटरनं बटन दाब द्या त्या बकल्या बाहेर बांध्या खाटा उचलेल्या गाद्या शिलगाय द्या आणि आज पहिला दिन आहे बायको सांग राहिने मला पाय पडले उद्या तो म्हणे अशी 5,000 साडी दर महिन्याला का लेणी पडे ना म्हणे घरमा शांतता तरी राहील हातात ताट होतं नवऱ्याचं दर्शन घेतलं पुन्हा हातात ताट घेतलं बाईनं नवऱ्याकडे बघितलं म्हणे धनी स्वामी म्हणे काय मी पूजेला जाते महादेवाच्या मंदिरावर म्हणे जाय ना पण माझं एक काम करा ना म्हणे काय नाही म्हणे सकाळी मग फराळ बनाई काय तुम्हासाठी थोडं नाश्तानं साधन बनायले किचन रूमवर गाणे तिथली उचलेली जात म्हणे तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर कोणासाठी म्हणे तुम्हासाठी अहो भाऊन बारी बरी हा मंदिर आई बहीण वट्टावर ते आवाज दिना कारभारी हो धनी म्हणे काय एक काम कर जातो माय म्हणे काय म्हणे मागला वट्टावर 2 टाकेल तेवढं काढली जात म्हणे तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिरवर म्हणे कोणासाठी म्हणे तुम्हासाठी अहो भाऊन ते बी बारी बरी ना म्हणली ना आई बहीण अंगणमा उतरणे तटी ना आवाज देत म्हणे कारभारी अहो म्हणे ओ म्हणा बापरे ऐका ग अंगलमा काम लाई भो काय इज्जत घाली बोईनी म्हणे काय नाही म्हणे चक्कीवर दळण टेल तेवढं दळण लई जात म्हणे अहो याने बाईली विचार तू कोट चालणे म्हणे महादेवना मंदिर म्हणे का बं म्हणे तुम्हासाठी अहो म्हणे का बर अहो लेंडा बैल पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी का हा असा जर परमार्थ असेल तर भगवंत थोडी ना प्रसन्न होणार आहे अंतकरणापासून असलं पाहिजे तडे तुम्हाला बी काय दोष आहे तुम्ही बी नवरावर तिथलं प्रेम करायत पण आमना विमुखला किडा पाडतच ना त्या बी संध्याकाळी सुधीवर येतच नाही हो तुम्ही बी काय करशात तेवढं बरं आहे मालेगाव मग तसा बेवडा बुवडा नाही येतच